नमस्कार मित्रांनो. गेले 4-5 महिने प्रयत्न करूनही दिशाहीन झाल्यासारखं कर्क राशीच्या जातकांना वाटत होतं. पण आता भाग्येश गुरु तुमच्याच राशीत येऊन तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा आणि भाग्याची साथ देणार आहे. राजयोगकारक मंगळाचं केंद्रातील भ्रमण तुमच्या मनोकामना पूर्ण करून जीवनात नवे बदल घडवणार आहे. अर्थात दिवाळी सणाचा हा महिना तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. ऑक्टोबर 2025 तुमच्यासाठी किती खास ठरणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या महिन्याची सगळ्यात महत्त्वपूर्ण किंवा विशेष गोष्ट अशी आहे की या महिन्यामध्ये 5 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत आणि तुमच्या राशीसाठी खास करून मंगळ जो तुमचा राजयोगकारक ग्रह आहे हा केंद्रस्थानामधून भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीचा भाग्यकारक ग्रह गुरु हा तुमच्या राशीमध्येच 19 तारखेनंतर येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच गेल्या 4-5 महिन्यापेक्षा एक वेगळाच प्रकारचा सुखद अनुभव देणारा हा संपूर्ण महिना ठरणार आहे. या संदर्भात थोडंसं खुलासेवर आपण चर्चा आता या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीमध्ये गुरुचं भ्रमण आहे. ज्याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे हा सुद्धा गुरु आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. सध्या तो वक्री आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर साधारण 19 तारखेच्या नंतर जो गुरु तुमच्या राशीमध्ये भ्रमण करेल त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य तुमच्यामध्ये आल्यासारखं वाटेल. आतापर्यंत जे काही प्रयत्न केले गेलेले होते ते फक्त प्रयत्नच होते, त्याला काही यश येत नव्हतं. त्याच्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं दिशाहीन झाल्यासारखं तुम्हाला वाटत होतं. परंतु आता मात्र तुमची कामं मार्गी लागतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. समोरची माणसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट देतील किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतील. यामुळेच एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येऊन जाईल आणि त्याद्वारे तुम्ही बऱ्याच प्रमाणात व्यवस्थितपणे तुमचा जो माइंडसेट आहे, तुमची जी मानसिकता आहे ती दिसून येईल. सकारात्मक मानसिकता ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण तुमची जी राशी आहे ही बऱ्याच प्रमाणात इमोशनलवर जगणारी आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुमची जी रास आहे हे इमोशनल रास आहे. आता थोडं आपण चर्चा करू की या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर जो आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी हा तृतीयातून चतुर्थामध्ये भ्रमण करणार आहे 17 तारखेला आणि राशीच्या द्वितीय स्थानामध्ये शुक्र आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. हा तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह सुद्धा आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीचा जो धनेश आहे तो द्वितीयातून तृतीयात जाणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. जे तुमचं मासिक उत्पन्न आहे ते तुम्हाला व्यवस्थित मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन उत्पन्नाची साधनं सुद्धा मिळतील. मगाशी जे सांगितलं जे तुम्ही प्रयत्न कराल त्याला योग्य ते दिशा मिळेल किंवा त्याला योग्य ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे फळं नक्की येतील. यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्यायोगे तुम्हाला अपेक्षित असं फळ निश्चित मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार. शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ या दरम्यान मिळणार आहेत. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होती. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. आता तुमची जी रास आहे यांना खर्चाविषयी काही वेगळं सांगायला नको. नेमके खर्च पैशाचा विनियोग कसं करायला हवा याचं गणित तुमचं सहसा चुकत नाही. गृहसौख्य जो तुमच्या राशीचा वीक पॉईंट आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर राहतील. अर्थात राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र हा द्वितीयातून तृतीयात जाणार आहे आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी मंगळ आणि बुध हे ग्रह जे आहेत ते भ्रमण करणार आहेत. काळजी करू नका. रवी मंगळ जरी पापग्रह किंवा उष्ण प्रकृतीचे ग्रह मानले गेले तरी तुमच्या राशीसाठी ते अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये खास करून ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन काही खरीदारी नक्की होणार आहे. जर तुम्ही वास्तूच्या संदर्भात विचार करत असाल, घरी नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा असलेले घर विकण्याचा विचार करत असाल, वास्तूमध्ये रिनोव्हेट करण्याचा विचार करत असाल तर हा संपूर्ण महिना अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली जी काय महत्त्वपूर्ण काम आहे तुम्ही या दरम्यान करू शकता. घरातले ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचे नातेसंबंध तुमचे उत्तम असणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. त्यामुळे हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या व्यक्तीसाठी तुम्ही अगदी मनसोक्त खर्च करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे घरातला व्यक्ती हा तुमचा वीक पॉईंट आहे आणि ते त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही स्वतःचा आनंद मानता आणि त्यामुळेच हा संपूर्ण महिना तुम्हाला अतिशय आनंदाचा असाच असणार आहे.
रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आणि तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानालाच पाहतोय. त्यामुळे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल किंवा त्या संदर्भात काही कार्यवाही करायची असेल, या महिन्याच्या 20 तारखेनंतर त्या संदर्भात नक्की विचार करा. तुमचे अंदाज चुकणार नाही. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तमच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, मात्र तो आता वक्री आहे. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, या सप्तम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतोय. त्यामुळे काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात थोडेफार जरी त्रास जाणवले तरी सप्तम स्थानावर असणारी गुरुची जी दृष्टी आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या दोघांमधलं जे नातं आहे ते अधिकच घट्ट होईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं चांगलं असणार आहे. कारण या मंगळावर गुरुची सुद्धा दृष्टी असणार आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या साधारण 4-5 महिन्यापासून जे काही तुम्ही अपयश अनुभवता आहात, जो काही कामामध्ये विलंब तुम्ही अनुभवतात, जे काही नैराश्य आलेलं आहे, जे काही त्रस्त तुम्ही झालेला आहात, हा महिना एक सुखद गारव्यासारखा अनुभव तुम्हाला नक्की देणार आहे. कारण महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्याच फेवरमध्ये असणार आहे. जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे असते किंवा जी काही रिस्क घ्यायची असेल, ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला जे काही बदलाव करायचे असते, ते या महिन्यामध्ये निश्चित करा. ते अगदी नेमक्या दिशेने होतील. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू साधारणतः ग्रह जे योग आहेत त्याचे जे प्रभाव परिणामामध्ये नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षलशी त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि लाभातला हर्षल त्याच्याबरोबर त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातला नेपच्यून प्रतियोग करेल. काळजी करू नका. हा संपूर्ण जो कालावधी म्हणजे 14 तारखेचा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला काहीतरी चुणूकदार संकल्पना या दरम्यान निश्चित सुचतील की ज्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम राहतील. यानंतर दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे. हा सुद्धा योग तुमच्या तसा पाहिला तर उत्तमच असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्यावर तुम्ही चांगला वेळ स्पेंड करू शकाल. हा योग दिनांक 20 तारखेला होणार आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. वास्तूच्या संदर्भातलं काय महत्त्वपूर्ण जर काय तुम्ही काम करत असाल, म्हणजे नवीन वस्तू घेणं, असलेली वस्तू विकणं, तर त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहाराकडे थोडंसं बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो गुरु तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही अपेक्षा केलेल्या ज्या संकल्पना त्या प्रत्यक्ष रूपात येते. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना सुचते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता विचार करत असाल तर हा जो कालावधी तो अतिशय आयडियल राहील किंवा हा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. पंचमातील बुध आणि भाग्यातील शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. लक्षात घ्या, ज्या व्यक्ती थोड्याशा धार्मिक किंवा आध्यात्मिक आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ज्यांना परदेश गमन करायचं आहे त्यांना सुद्धा या दरम्यान काही नवीन चांगल्या संधी मिळतील. तुमचे अंदाज खरे ठरतील. तर ही गोष्ट तुम्हाला याचा अनुभव निश्चितच येईल. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग होईल आणि हर्षलची प्रतियोग होईल. पंचमातील बुध लाभातील हर्षलची प्रतियोग करेल आणि भाग्यातील नेपच्यूनशी त्रिकोण योग करेल. अर्थात या दरम्यान तुम्ही मांडलेले अंदाज अतिशय अचूक ठरते. अर्थात त्यामुळे तुम्हाला कारण समजणार नाही, मात्र तुमचे अंदाज बरोबर ठरते किंवा चांगल्या काही इंट्युशन सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार या दरम्यान या संदर्भातल्या काही नवीन गोष्टी तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवास येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र काही कारणांमुळे तू मैमे ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती मात्र होणार नाही. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती लक्ष्मी पूजनाची अमावास्या. अर्थात या दोन्ही दिवशी चांगले योग आहेत. परंतु असं असलं तरी पौर्णिमा आणि अमावास्या आपले परिणाम दाखवतातच. त्यामुळे या महिन्याच्या दिनांक 7 तारखेला किंवा 21 तारखेला
कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादामध्ये जाऊ नका, रिस्क घेऊ नका. असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल, अशा प्रकारचे निर्णय किंवा रिस्क अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीकरता ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.